नमस्कार शिक्षक मित्रांनो, संख्याज्ञान या स्तरावर जेव्हा आपण काम करतो तेव्हा विविध कृतींचा सराव विद्यार्थ्यांना देत असतो। आता अध्ययन निष्पत्ती आहे संख्याज्ञान या स्तरावरची चौथी, ती आपण पाहणार आहोत। ती आहे की 9 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहाची ठराविक संख्येपर्यंत विद्यार्थी वस्तू काढून दाखवतो आणि ही अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कृती कराव्या लागतील बरं? तर आज मी सांगणार आहे की कथाकथन ही पद्धती कशी वापरायची। विद्यार्थ्यांना गोष्ट खूप आवडते, तर गोष्टीद्वारे सुद्धा आपण विद्यार्थ्यांना सराव देऊ शकतो का? विद्यार्थी त्याप्रमाणे वस्तू मोजू शकतात का? तशा वस्तू काढून दाखवतात का? ते आपण इथे पाहणार आहोत। तर बघा, छोटासा आर्यन आपल्या घराच्या अंगणामध्ये खेळत होता। अचानक झाडावरून एक गोडूला पोपट तिथे आला आणि आर्यनला म्हणाला, माझ्यासोबत तू संख्यांचा खेळ खेळशील का? आर्यन म्हणाला, हो, का नाही खेळणार? मग पोपट म्हणाला, थांब, मी थोड्या वेळाने तुझ्यासाठी एक गंमत घेऊन येतो, तू कुठेही जायचं नाही बरं का? आणि तो उंच उडाला। आता उडाल्यावरती काय झालं, त्याने झाडावरून ही काही पानं तोडून आणली, ती होती 9। आणि तो आर्यनला म्हणाला, यातील 3 पानं तू उचल। आर्यन म्हणाला, बरं, 1 2 3। आर्यनने अशी 3 पाने त्याला उचलून काढून मोजून दाखवली। पोपट म्हणाला, अरे वा, हुशार आहेस हा तू। आणि तो म्हणाला, थांब थांब, संख्यांचा खेळ अजून झाला नाही हा, मी आता थोड्या वेळाने परत येतो। असं म्हणून तो उंच पुन्हा एकदा उडाला आणि त्याने थोड्या वेळाने रंगीबेरंगी अशा 9 बिट्ट्या आणल्या, लाल आणि निळ्या रंगाच्या। आणि आर्यनला म्हणाला, यातील 5 बिट्ट्या तू मोजून दाखव। मग आर्यनने 1 2 3 4 आणि 5 अशा 5 बिट्ट्या त्याला मोजून दाखवल्या। पोपट म्हणाला, अरे वा, हुशार आहेस हा तू, चल मी आता पुन्हा जातो आणि तुझ्यासाठी एक गंमत घेऊन येतो। आणि तो थोड्या वेळाने आला, त्याने सोबत लाल आणि पिवळ्या रंगाच्या पतंग आणल्या होत्या। तो आर्यनला म्हणाला, हे बघ, मी ह्या 3 पतंग उचलल्या, आता तू मला ह्या राहिलेल्या पतंग किती ते मोजून दाखव बरं। आर्यनने 1 2 3 4 5 6 अशा पतंग मोजून दाखवल्या। माझ्या हाती किती पतंग आहे सांग बरं आर्यन? आर्यन म्हणाला, 3 आहे तुझ्या हाती। आणि तुझ्याकडे किती पतंग आहेत? तर माझ्याकडे 6 पतंग आहेत। अरे वा, खूप छान, मग तर तू आता संख्यांचा मित्रच झाला। अशा प्रकारे आर्यन आणि पोपट 9 पर्यंतच्या वस्तू काढून दाखवणे, मोजून दाखवणे असा हा गमतीशीर खेळ खेळत राहिले आणि आर्यन संख्यांचा मित्र झाला। तर शिक्षक मित्रांनो, अशा गोष्टीद्वारे कथाकथन करून त्याद्वारे आपण विद्यार्थ्यांना त्या वस्तूंचा त्या संख्येनुसार त्या वस्तू काढून दाखवण्याचा सराव घेऊ शकतो। तर माझी ही जी कृती आहे ती आपल्या अध्ययनास पूरक ठरेल अशी आशा आहे। धन्यवाद।